हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. तुमच्या समोर बघा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा मी एक मागच्या पार्टमध्ये तुमचा कव्हर अप केलेला आहे. पण त्यामध्ये बरेच मुलांना हा टॉपिक हार्ड जातो. सीडीएफचा हा पार्ट कोणी एक्सप्लेन करत नाही, पण मी तुम्हाला मुद्दामून सोडवून दाखवणार आहे. कारण सीडीएफ हा हार्ड टॉपिक जरी असेल तर तो आपल्याला करावा लागेल आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. एवढा पण हार्ड नाहीये. तुमचे 10 ते 15 मिनिटात हा टॉपिक क्लिअर होईल. प्रॉपर बघा, याचे दोनच एक्झाम्पल दाखवेल पण क्लिअरच होऊन जाईल. ठीक आहे, तर लगेच बघूया. बघा तुमच्यासमोर मी क्वेश्चन ठेवलेला आहे. द फॉलोइंग इज द पीडीएफ ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल f of x दिलेला आहे x by 8 फॉर 0 लेस दॅन x लेस दॅन 4 अँड इक्वल टू 0 अदरवाइज. आता याचा मीनिंग काय असतो तुम्हाला सांगते मी, एकदा समजून बघा प्रॉपर्ली. ते 0 का देतात, अदरवाइज ते सगळं नंतर डिटेल एक्सप्लेन करू. आधी येऊया आपण. त्यांनी काय विचारलं, फाइंड द एक्सप्रेशन फॉर सीडीएफचा फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून दिला होता बघा. कॅपिटल f of x इज इक्वल टू, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतो आपण. इंटिग्रल असतं बघा, लोअर लिमिट घ्यायचं बघा. लोअर लिमिट तुमचं बघा इथे 0 पासून तर 4 पर्यंत आहे. म्हणजे 0 लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट जरी 4 असेल तर तिथे आपण x रिप्रेझेंट करणार आहात, कारण अप्पर लिमिट म्हणजे तुमच्या x च्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. त्यानंतर इथे काय असतं तुमचं f of x dx. याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. इंटिग्रल 0 टू x f of x दिलेला आहे बघा x अपॉन 8 इंटू dx. x चा इंटिग्रल घ्यायचा आहे तर x चा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे. इंटिग्रेशन घेताना पॉवर फक्त एक वाढवायचा असतो. जो पॉवर वरती लिहिणार म्हणजे x चा इंटिग्रल काय असते, पॉवर यांचं n प्लस 1 अपॉन n प्लस 1 हा फॉर्म्युला आपला इंटिग्रेशनचा. मग एक पॉवर वाढवलं मी तर 1 प्लस 1 काय होणार 2 अपॉन 2, पण डिवाइडला 8 आहे तसंच राहील आपलं. आणि लिमिट काय बघायचं 0 टू x. म्हणजे किती झालं बघा x स्क्वेअर अपॉन 2 इंटू 8 होते बघा 16. लिमिट आहे बघा 0 टू x. आता अप्पर लिमिट टाकलं नंतर लोअर लिमिट जरी टाकलं, अप्पर लिमिट x च्या जागेवर xच टाकलं तर फरक पडणार नाही. म्हणजे हेच राहणार x स्क्वेअर अपॉन 16 मायनस लोअर लिमिट 0 जर x च्या जागेवर टाकलं 0 अपॉन 16 0 होणार, म्हणजे मायनस 0 आलं तर म्हणजे इक्वेशन बदलत नाहीये. म्हणजे आपलं f of x काय बघा, हा आपला f of x x स्क्वेअर अपॉन 16 राहणार, जो मी पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता त्यातला एक एक सब क्वेश्चन सोडवायला घ्या. दुसरा क्वेश्चन काय विचारला बघा तुम्हाला. बघा आपल्याला त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. काय व्हॅल्यूज आहेत, x इज इक्वल टू 0.5. मग मी पहिलीच व्हॅल्यू घेतली x इज इक्वल टू 0.5. म्हणजे लक्षात घ्या आपलं f of x जो आहे इथं मांडलाय मी, तो f of x जायचं जिथं जिथं x आहे तिथं 0.5 टाका असं त्यांचं म्हणणं आहे. चालेल, मग 0.5 टाकू आपण. 0.5 जर पॉईंट मध्ये आलाय ना, पॉईंट मध्ये असेल तर याला फ्रॅक्शन मध्ये लिहिलं तरी चालेल. फ्रॅक्शन म्हणजे काय असतो रे, 0.5 ला आपण हाफही म्हणू शकतो बघा, 1/2. कारण 1/2 म्हणजेच बघा 1/2 ची डिव्हिजन केली तर 0.5 येतो. कारण पॉईंटचं कॅल्क्युलेशन करायला त्रासदायक ठरेल म्हणून मी 1/2 लिहिलं. तो 0.5 टाकला तरी अडचण नाहीये, पण मी म्हणतो इझी टाका. त्याचा जिथे जिथे x आहे तिथे काय टाका, फक्त हाफ टाकूया. मग x स्क्वेअर अपॉन 16 आहे, मग x चा स्क्वेअर म्हणजे x चा हाफ टाकला, हाफचा स्क्वेअर अपॉन 16 येणार. म्हणजे 1/2 चा स्क्वेअर किती आला 1/4, आणि हा डिवाइड 16 तसाच. म्हणजे उत्तर काय झालं बघा फायनल आपलं 1/16 4 चा 64. पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. दुसरा क्वेश्चन त्यातलाच बघा. दुसरा म्हणजे x ची व्हॅल्यू काय दिली आता 1.7. मग आता मी इथे म्हणेल ॲट x इक्वल टू 1.7. चालेल, व्हॅल्यू ठेवून देऊया. हे 0.5 ला हाफ लिहिता येतो तर म्हणून ठीक आहे, पटकन लिहिलं. 0.7 आहे, 7 आपण 10 मिनिट करण्यापेक्षा असंच ठेवा. आता जास्त आपण त्रास घ्यायला नकोय. f ऑफ x ला टाकलं मी 1.7 इज इक्वल टू, चला पुन्हा x स्क्वेअर म्हणजे 1.7 चा स्क्वेअर आपण काय 16 आहे तसाच. 1.7 चा स्क्वेअर केला तर 1.7 म्हणजे 17 चा स्क्वेअर असतो बघा 289. पण पॉइंट आहे तर एक पॉइंट होता, स्क्वेअर केलं की 2 पॉइंट होतात म्हणून इथं पॉइंट येणार डिवाइड बाय 16. आता डिव्हिजन करत बसू नका, असं ठेवलं तरी चालेल. आता शेवटचा क्वेश्चन घ्यायचा. ॲट x इक्वल किती दिलाय बघा आपल्याला 5 दिलाय. आता ॲट x इक्वल 5 दिलाय, ही व्हॅल्यू मी टाकतोय f ऑफ जिथं x आहे, x ला काय टाकायचं ठरलंय 5 इज इक्वल टू. आता इथं बरेच लोक काय करतील की ते व्हॅल्यू काय टाकावी काय कळत नाही, काही समजत नाही आहे. तर बघा f ऑफ 5 ची व्हॅल्यू काय असं त्यांचं म्हणणं आहे. आता 5 हा बाउंड्रीच्या बाहेर गेलाय बघा, इथं 0 आहे आणि इथं 4 आहे. तुमची बाउंड्री 0 टू 4 पर्यंतच आहे. 0 टू 4 च्या जर बाहेर गेलं आन्सर तर ते काय म्हणते बघा, इथे दिलं अदरवाईज 0 आन्सर आहे. किती आहे 0 आहे. पण तुम्ही 0 लिहायचं नाही. तुम्ही 0 लिहिलं तर आन्सर रॉंग होईल. याचा आन्सर 5 यायला पाहिजे, आपल्या याचा आन्सर 1 यायला पाहिजे. 1 का, तर त्याचं मी फक्त रिझन देईल. इथपर्यंत काही शंका नसावी, फक्त 1चं काय रिझन आहे मी सांगतो लगेच बघा. बघा आता ही जी नंबर लाईन आहे
नंबर लाईनवर बघा आपलं 0 पासून तर 0 1 2 3 4 इथं तुमचा 5 आला आहे. आपल्या फंक्शनची बाउंड्री जी आहे बघा, आपलं फंक्शन म्हणजे इथं 0 पासून तर 4 पर्यंत तुमचं फंक्शन आहे कोण एफ ऑफ एक्स आहे. जे काय फंक्शन दिलं त्यांनी x/8 दिलं आहे. आणि याच्या बाहेर जर गेलं त्यांचं म्हणणं एफ ऑफ एक्सचं उत्तर काय 0 आहे बघा इथे दिलं त्यांनी. आता प्रश्न काय झाला आता की जे तुमचं तुम्ही काढताय CDF आहे, जर तुम्ही प्रॉपर्टी फक्त PMF काढत असता PDF काढत असता त्याचं आन्सर 0 आलं असतं. पण तुम्ही CDFचा फरक काय असतो, CDF काय करतो आहे का, जेव्हा ही प्रॉपर्टी आली 5 पर्यंत येणे आली तुम्हाला मी सांगितलं होतं प्रिव्हियस व्हॅल्यू ऍड करत येत असतो. आता तुम्हाला कळालं असेल ते 0 पासून तर 4 पर्यंत इथपासून इथपर्यंत आन्सर ही टोटल प्रॉपर्टी किती असते सगळ्यांना माहिती, टोटल प्रॉपर्टी 1 असते. कसे कोणत्याही फंक्शनचे घ्या, याचं एफ ऑफ एक्स 0 to 4 चे पूर्ण जर तुम्ही सोडवून काढलं तर ह्याचं आन्सर 1 येणार. तर म्हणून टोटल प्रॉपर्टी 1 असते. पण इथपर्यंतची प्रॉपर्टी 1 झालेली आहे. पण 4 to 5 च्या मधली प्रॉपर्टी त्यांनी दिली किती बघा, इथे प्रॉपर्टी तुमची 0 आहे. मग टोटल जेव्हा तुम्ही 5चं तुम्ही काय करताय CDF काढताय तेव्हा तो 5 पर्यंत सगळी प्रॉपर्टी ऍड करतो, म्हणजे ही 1 आणि प्लस 0 याचा आन्सर तो 1च येणार ना, म्हणून तो आन्सर 1 असतं. हे कॅपिटल F च्या ऐवजी जर मी स्मॉल p ऑफ 5 असतं तर उत्तर 0 आलं असतं, कारण हा PDF नाही आहे. PDF असतात तर 0, CDF असल्यामुळे तो 1. CDF का तो सगळ्याच याची ऍडिशन करत देत असतो. लक्षात ठेवा, ही विसरू नका, बरेच मुलं विसरतात म्हणून मी मुद्दामून सम घेतलाय जो CDFचा. ठीक आहे, चला अजून एक CDFचा सम तुमच्या समोर ठेवतो म्हणजे टॉपिकच क्लिअर झाला. बघा तुमच्या समोर मी दुसरा क्वेश्चन ठेवलेला आहे बघा CDFचाच, तर प्रॉपर मी एक्सप्लेन करतोय, समजून घ्या. जसा मागचा होता सेम तसंच असेल, काही वेगळं नाही आहे. गिवन द PDF ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स दिलेला आहे. PDF म्हणजे एफ ऑफ एक्स दिलेला असतो. एफ ऑफ एक्स काय x²/3 फॉर ही रेंज तुमची -1 पासून तर 2 पर्यंत. हे महत्त्वाचा पार्ट बघा, -1 पासून तर 2 पर्यंत ही त्याची रेंज असणार आहे. बघू त्यानंतर फॉर अँड इक्वल टू 0 अदरवाईज म्हणजे याच्या आउट ऑफ बाउंड्रीकडे उत्तर 0 असतं. डिटरमाइन CDF, महत्त्वाचा पार्ट CDF विचारला गेला. CDF ऑफ एक्स हेन्स आधी CDF काढून घेऊ, नंतर पुढचा पार्ट बघूया. बघा CDFचा फॉर्म्युला कॅपिटल F ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रल लोअर लिमिट घ्यायचं असतं. लोअर लिमिट किती बघा तुमचा -1 to 2 आहे, त्यामुळे इथे -1 आणि अप्पर लिमिट x टाकायचं असतं. हा नंबर नाही, ते नंबर नंतर क्वेश्चननुसार चेंज होत असतो. मग इथं x घ्यायचं फॉर्म्युला आहे, तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे बघा. -∞ to x म्हटलं होतं, -∞ म्हणजे लोअर लिमिट. पुढे -1 to x, f ऑफ x व्हॅल्यू x²/3 जशीची तशी मी रिप्लेस केली आहे. आता इथे तुम्ही इंटिग्रल घ्यायचं आहे तर x² आहे बघा, तुम्हाला फॉर्म्युला काय दिला, तुम्ही पॉवर 1 ने वाढवायचं असतं, इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर x² पॉवर आहे 1 ने वाढवला तर 2 + 1 किती होणार 3, म्हणजे x³ 3 येणार आणि डिवाइडचा आधीच एक 3 आहे तो तसाच राहील, म्हणजे 3 × 3 9 होऊन जाते. जर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट एक्सला जर एक्सच टाकलं चेंज होणार नाही, x³ तसाच येईल, मायनस लोअर लिमिट टाकतोय -1 चा क्यूब, -1च येणार कारण पॉवर ऑड आहे म्हणून -1/9. तुम्ही जर पाहिलं डिनॉमिनेटर सेम आहे, मी एकदाच घेतला आणि वरती x³ -×−+1 झाला. हा झाला आपला CDF मिळाला. आता एक एक क्वेश्चन सोडूया आपण त्यातला. पहिला क्वेश्चन विचारलाय. आता एक क्वेश्चन सोडवताना तुम्हाला हे सगळे टॉपिक माहीत असणं गरजेचं आहे. CDFचे नोट मी लिहून दिलेले आहेत, तुम्हाला मागच्या पार्टमध्येच दिलेले असतील. इथे बघा प्रॉपर्टी ऑफ x <= a असेल तर काय लिहायचं असतं, कॅपिटल F ऑफ a. कॅपिटल F म्हणजे CDF आणि P म्हणजे PDF असतं. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ x > 0, ग्रेटर दॅन 0 असो किंवा इक्वल 0 असेल तर 1 - f ऑफ 0 हे फॉर्म्युले माहीतच पाहिजे. आणि प्रॉपर्टी ऑफ a <x b असेल तर f ऑफ अप्पर लिमिट म्हणजे b मायनस f ऑफ लोअर लिमिट म्हणजे a. हे 3 फॉर्म्युले आहेत. तर चला बघूया कुठे कुठे कोणता फॉर्म्युला लागेल. पहिला घेतलंय प्रॉपर्टी ऑफ x <1 सोडवायला घेतला आपण. आता लेस दॅन असेल तुम्हाला सांगितलं बघा, x लेस दॅन असो इक्वल असो फरक नाही पडत. तर x लेस दॅन म्हणजे काय, कॅपिटल F घ्यायचं फक्त a. मग इथे मी कॅपिटल F घेतला आणि हा 1 घेतला, म्हणजे f ऑफ 1 शोधायचा आहे. मला f ऑफ x तर माहिती आहे, जिथे जिथे x आहे तिथे तिथे फक्त 1 रिप्लेस करा. x चा जर 1 टाकला तर 1 चा क्यूब काय येणार 1च, 1 + 1 काय होणार 2 आणि 2/9 म्हणून इथे उत्तर आलं बघा तुमचं 2/9 झालं. पुढचा आता f काय विचारलं तुम्हाला, p ऑफ x <-2 म्हणजेच काय रे, लेस दॅन म्हटलं की आपला पहिलाच फॉर्म्युला कॅपिटल F त्याचा -2. पण f ऑफ -2 टाकायचं, -2 आला म्हणून लगेच x ला -2 टाकू नका, थोडा विचार करा. काय विचार करायचं की -2 आलाय रे बाबा, पण आपली बाउंड्री कुठपर्यंत आहे, -1 पासून तर फक्त 2 पर्यंत बाउंड्री तुमची. मग याच्यामध्ये जर असेल त्याचं उत्तर काढता येईल का, आउट ऑफ बाउंड्री क्वेश्चन झाला तर नाही येणार. तर हे चेक करणं गरजेचं आहे. ते कसं चेक करायचं तुमच्या जवळ दाखवतो बघा लगेच.
लक्ष द्या. आता बघा तुम्हाला मी सांगितलं आपली बाउंड्री कुठपर्यंत आहे -1 पासून तर 2 पर्यंत. हे -1 पासून तर 2 पर्यंत. मग याच्यामध्ये तुमचं एफ ऑफ एक्स काम करणारे जे तुम्हाला दिलेलं आहे एफ ऑफ एक्स त्यांनी x²/2 ते 3 असेल. तुम्हाला माहिती आहे इथपासून इथपर्यंत प्रॉपर्टी किती असते 1 असते. आता जर मागच्या आता तुम्हाला प्रॉब्लेम असा आहे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय -2चा. बघा काय काढलं विचारलंय f ऑफ -2 तर इथं आलं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं जर सीडीएफ काय करतो की तुम्हाला सांगितलं याच्या आउट ऑफ बाउंड्रीज याची प्रॉपर्टी 0 असते. मग इकडे याची प्रॉपर्टी 0 असणार इथे दिलेलं आहे त्यांनी इकडे पण 0 असणार आहे. पण आता -2 असल्यामुळे मग आउट ऑफ बाउंड्री असल्यामुळे त्याची प्रॉपर्टी 0 झाली. म्हणून मी इथं प्रॉपर्टी 0 लिहिली आहे. पण तुम्ही म्हणाल मागच्या क्वेश्चनमध्ये तू 1 लिहिली होती. तर लक्षात घ्या मागच्या क्वेश्चनमध्ये इकडच्या साईडला नंबर होता 3 असो 4 असो इकडच्या साईडला असेल तर मग सीडीएफ काय करतं त्याच्या प्रिव्हियस टर्म पासून सगळ्या प्रॉपर्टीची ऍडिशन करत येतं. कुठपासून त्याचं लिमिट -1 पासून हे सगळ्या पुढची. मग -1 पासून तर 3 पर्यंत जर असता तर 1 + 0 1 उत्तर आलं असतं. पण माझं इकडच्या साईडला तुम्ही विचारलंय त्यामुळे इकडच्या साईडला विचारल्यामुळे ते प्रिव्हियस टर्मची ऍडिशन करत येणार. प्रिव्हियस टर्म -2 च्या आधी कोण आहे -3 -4 इकडच्या साईडला प्रॉपर्टी आपली 0च आहे ना आउट ऑफ बाउंड्री म्हणून उत्तर 0 आहे. लक्षात ठेवा. चला तिसरं p ऑफ x > 0 विचारलाय. > 0 असेल तर 1 - f ऑफ 0 फॉर्म्युला आहे. मग 1 - f आपल्या इथं बघा जिथे जिथे x आहे 0 टाका. 0चा क्यूब 0 + 1 1/9 म्हणजे 1 - 1/9 क्रॉस केला 9 1 9 - 1 8/9. शेवटचा 1 x जे विचारलं त्यांनी बघा मांडले. पण याचा फॉर्म्युला आपल्या समोर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे f ऑफ 2 - f ऑफ 1. मग f ऑफ 2 इथून मिळवलं बघा x ला जर 2 टाकलं 2 चा क्यूब काय होणार 8 आणि 8 + 1 9 9/9 मग इथं आलं बघा 9/9 मायनस x ला तर 1 टाका म्हणताय x ला 1 टाकला 1 चा क्यूब 1 1 + 1 2/9 2/9. डिनॉमिनेटर सेम आहे 9 - 2 7/9 तुमचं उत्तर. असा हा सीडीएफचा पार्ट होता. मी पूर्णपणे तुमचं कव्हर केलेला आहे. आता शंका राहता कामा नये. प्रॉपर्टीचे तुमचे फिक्स 5 मार्क तुमच्या हातात असले पाहिजे. सीडीएफ येऊ नाही तर पीडीएफ नाही येऊ नाही तर पीएमए2 काही येऊ द्या. आणि बायनोमियलचं तुमच्या मागच्या याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. चला आता पुढच्या पार्टमध्ये पुन्हा चांगला काही तुमचा एक पार्ट घेऊन येईल. तुम्ही फक्त अपडेट राहा. तुमच्यासमोर मी सगळे पार्ट टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर भेटूया पुढच्या आपल्या पार्टमध्ये. धन्यवाद.